हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 2. सांख्ययोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वितीयोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 2. श्लोक क्रमांक 6. न च एतत् विद्यः कतरत्नगरीयः यत् वा जयेम यदि वा नः जयेषुः यान् एव हत्वा न जिजीविषामः ते अवस्थिताः प्रमुखे धातृराष्ट्राः. आम्ही जिंकू की ते जिंकतील आणि आम्हाला यातील कोणती गोष्ट श्रेयस्कर आहे हे समजतच नाही. ज्यांना मारून राज्यभोग घेण्यात स्वारस्य नाही, नेमके तेच धृतराष्ट्र संबंधी समोर उभे आहेत. अर्जुनाला नक्की काय करावं ते समजत नाही. तो वैचारिक गोंधळात चाचपडत आहे. स्वतःच्या पराक्रमाविषयी खात्री असूनही भीष्म द्रोणांचा पराक्रम आठवून जय पराजयाबद्दल मध्ये स्वतःच्याच मनात संदेह निर्माण करत आहे. धृतराष्ट्राच्या बाजूकडील स्वकीयांचा मोह उत्पन्न झालेला आहे. तो मनातून जाता जात नाही. युद्ध न करण्याचा निर्णय त्याने बोलून दाखवला आहे. त्यावेळी स्वकीयांच्या मोहाबरोबरच त्याला त्यांच्या जीविताची दया आली आहे. ते त्याच्याकडून निश्चितच मारले जाणार हे त्याने स्वपराक्रमाविषयी असलेल्या खात्रीतून गृहीत धरले आहे. या जाणीवेतून त्याला मीपणाची, अहमन्यतेची जाणीव झालेली आहे. परंतु आता त्यांना मारावं की आपणच मरावं हे त्याला समजेनासे झाले आहे. याचा अर्थ त्याने युद्ध न करण्याचा घेतलेला निर्णय चूक की बरोबर असा त्याच्या मनात वैचारिक संघर्ष सुरू झाला आहे. श्लोक क्रमांक 7. कार्पण्यदोषोपहतस्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेतः यत् श्रेयः स्यात् निश्चितं ब्रूहि तत् मे शिष्यः ते अहं शाधि मां त्वां प्रपन्नम्. श्लोक क्रमांक 8. नहि प्रपश्यामि मम अपनुद्यात् यत् शोकम् उच्छोषणम् इन्द्रियाणाम् अवाप्य भूमौ असपत्नं रुद्धं राज्यं सुराणम् अपि च अधिपत्यम्. कृपाळूपणामुळे दया येऊन तयार झालेल्या स्वभावाबद्दल माझं मलाच कळेनासं झालं आहे. मोह निर्माण होऊन धर्मासंबंधी मी गोंधळून गेलो आहे. आता मी आपल्याला माझ्या कल्याणाची खरी गोष्ट कोणती ते विचारत आहे. मी आपला शिष्य असून आपल्याला शरण आलो आहे, तेव्हा मला उपदेश करा. माझ्या इंद्रियांचा दाह करणारा हा शोक शांत होईल असं मला वाटत नाही. मला जरी एकट्याला सुसंपन्न असे पृथ्वीचे सार्वभौम राज्य मिळाले, स्वर्गीय देवांचे आधिपत्य मिळाले, तरीही त्याचा काही उपयोग होणार नाही. स्वजनांच्या मोहामुळे आणि स्वकीयांच्या हत्येचा दोष लागू नये यास्तव अर्जुनाने युद्ध न करण्याचा निर्णय भगवंत श्रींना सांगितला आहे. भगवंत श्री तर काहीच बोलत नाहीत. याचा अर्थ त्यांचं मत वेगळं असण्याची शक्यता आहे. स्वतःच्या निर्णयाच्या समर्थनार्थ अर्जुनाने अनेक प्रकारे युक्तिवाद भगवंत श्रींना ऐकवला आहे. त्यावर भगवंत श्रींनी जास्त सविस्तर न बोलता केवळ मोजक्या शब्दात त्याला शंढपणा, भित्रेपणा सोडून आपल्या कीर्तीला साजेसा पराक्रम कर असा सल्ला दिला आहे. या मोजक्या शब्दांनी अर्जुनाच्या मनातील शंका दूर न होता तो आणखीनच बुचकळ्यात पडला आहे. त्यामुळे जरी युद्ध न करण्याचा निर्णय त्याने घेतला आहे, त्याची कारणमीमांसा केली आहे, तरी भगवंत श्रींच्या मोजक्या शब्दांनी त्याच्या निर्णयाला पुष्टी न मिळता भगवंत श्रींकडून विरोधच ध्वनित झाला आहे. त्याच्या मनातील मीपणाची जाणीव त्याला गप्प बसू देत नाही. त्याचा युद्ध न करण्याचा निर्णय चुकीचा कसा आणि का आहे हे त्याला व्यवस्थित सविस्तर कळल्याशिवाय त्याची मीपणाची जाणीव शांत होणार नाही. त्यामुळे त्याला भगवंत श्रीकडून सविस्तर उपदेशाची गरज वाटत आहे. तरीसुद्धा शेवटी मीपणामुळे तो त्याचा निर्णय
पृथ्वी आणि स्वर्ग यांच्या अधिपत्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे ऐकवत आहेच. हरिओम.